हाय हॅलो, कसे आहात तुम्ही? आय होप सगळेजण मस्तच असाल. तर व्हिडिओची सुरुवात ही मी दुपारीच केलेली आहे. आता वाजलेले आहेत, तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही. तर बघा आमच्या तिथे वरती कसं झालं आहे, सिलिंगला सगळं पावसामुळे नाही का, बघा ना किती विचित्र दिसते असं ते. तर सिलिंगला झालेलं आहे, तर त्याचं आपण काहीतरी करणारच आहे लवकरात लवकर. तर जेवण वगैरे झालं का तुमचं? आणि आता वाजलेले आहेत 2:15 वाजलेले आहेत. आणि म्हटलं चला की ब्लॉग घ्यावा थोडासा, तरी खूप बोर होतं आहे मला पण, काही करमत नाही आहे. तर बसण्यापेक्षा म्हणलं की ब्लॉग तरी घ्यावा. तर आज गुरुवार आहे आणि मी स्वामी समर्थाचा पहिलाच गुरुवार पकडलेला आहे आणि पूजा देखील केलेली आहे. तर मी तुम्हाला ती दाखवते की पूजा कशी मी मांडलेली आहे, कशा पद्धतीने वगैरे. तर तुम्हीसुद्धा ती बघून घ्या आणि काय जर त्याच्यामध्ये चुकीचं वाटलं तर ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. सो चला मी दाखवते तुम्हाला. तर इथे बघा स्वामी समर्थांचं असं मी घरातली सगळी पूजा केलेली आहे अशी. आणि नंतर ना मग स्वामी समर्थांची अशी पूजा केली, फोटो वगैरे आणलेला आहे. आणि बाकी सगळं हे बघा अशा पद्धतीने सुप्रसाद वगैरे ठेवलेला आहे, पाणी वगैरे ठेवलेलं आहे स्वामींना. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी अशी छानपैकी खाली नाही मांडली मी पूजा, तर वरतीच मांडलेली आहे. कारण की राजवीर आहे आणि घरी आमची मनी मॅव पण असते, सो त्याच्यामुळे ते ठेवणार नाही. म्हणून मग मी वरतीच अशी व्यवस्थित असं छान जागा पण होती म्हणून वरतीच पूजा मांडलेली आहे. तर मग काही करते मी अजून, आता 3 नंतर काय करणार आहे. पण मी जाणार आहे आमच्या मिस्टरांच्या तिथे एका ह्याच्या म्हणजे नाही का, एक ठिकाणी जाणार आहे मी. तर ते मी तुम्हाला असं विचार केला की शेअर करावं तुमच्यासोबत ते ठिकाण वगैरे. सो बघा काय करते मी. आता थोड्या वेळ झोपते मी, थोड्या वेळ रेस्ट करते 1-1.5 तास आणि उठल्यानंतर ना मग गप्पा मारत आपण छान. बाय. तर आता झोप वगैरे मस्त झालेली आहे आणि मी फ्रेश वगैरे झालेली आहे. अजून चहा वगैरे प्यायचा आहे. तर आता मी बाहेर जाणार आहे. तर कशी दिसते मी तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर आता भाजी वगैरे आणायला जायचं आहे. मला उपवास आहे गुरुवार, मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं दुपारी. सो त्याच्यासाठी भाजी वगैरे थोडीफार आणायची आहे. पाऊस देखील उघडलेला आहे, ऊन पडला आहे छानपैकी. तर तुम्ही बघू शकताय की मी साडी अशी छानपैकी वेअर केलेली आहे. तर कशी दिसते म्हणजे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. इथे अजून मोबाईल बघते पाठीमागे, त्याचं आवरलेलं आहे. सो आता चहा वगैरे पिते आणि मग निघते. आणि मग मी कुठे जाणार आहे ते तुम्ही नक्कीच बघा. मी मिस्टरांच्या इथे पण जाणार आहे. सो बघा मी काय कारणाने जाणार आहे, कशासाठी जाणार आहे. तर माझं स्किन जरा ग्लो करते का, टिप्स पाहिजेत का, तर ते पण आपण नक्कीच तुमच्याशी मी सांगणार आहे की मी काय चेहऱ्यासाठी लावते किंवा एवढी माझी स्किन एवढी का ग्लोईंग करते. तर तुम्ही नक्कीच ब्लॉग बघा शेवटपर्यंत. गेली बघ, पप्पा कुठे गेलाय तिकडं? हा, सो बोल राजवीर. हॅलो गाय, आपण इथं कुठं आलोय आपण? चौकात. भाजी घ्यायला इथे बघा, भाजी वगैरे घेतली आम्ही आहे ना. बोल. हा, दळण नाही घेतलं मूर्ख. काय घेतलं सांग. तर मला मिस्टरांच्या इथे जायचं होतं, पण काही कारणामुळे ते कॅन्सल झालं. तर मिस्टर गेले होते दूध डेअरीत आम्रखंड आणायला आणि पुढचा मेनू तुम्ही बघाच कंटिन्यू गाईज. मग मी आमच्या इथूनच उद्या नागपंचमी होती, त्यामुळे मग मी सामान घेतलं सगळं, देवाचं हार वगैरे सगळे घेतले होते. तर पाऊस उघडला होता छानपैकी, त्यामुळे आमच्या इथला चौक आहे हा. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे घरी. 1-2 मिनिटामध्ये पोहोचत आहे आम्ही. खूप उशीर झाला, स्वयंपाक करायचा. हे बघा लोक खाऊन पिऊन झोपली आणि आमचं बघा तमाशा. सुचला गाईज, चहावी द्या ना मला, चहावी तुमच्याकडे आहे. स्वयंपाकाला लागूयात आता. डाळ भात वगैरे झालेला आहे. आता मी डाळीला फोडणी देते. तर खूप उशीर झालाय चौकात गेल्यामुळे. आणि पनीर आणलंय मी येताना, तर पनीरची भाजी बनवायची आपल्याला. तर सगळ्यात आधी भाताचं ठेवते मी. तर इथे मी डाळीला फोडणी दिलेली आहे पटकन अशा. आणि डाळ आपली फोडणी होती तोपर्यंत मग मी विचार केला की पनीरची क्यूब्स आपण कापून घेऊयात छोटे छोटे.
तर मग मी पनीर कट करून घेतलं तोपर्यंत. पनीर थोडंसं गोल्डन असं आपण भाजलेलं आहे तर ते आता काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपल्याला मग कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घ्यायचा आहे. सो कांदा असं आपल्याला प्युरी बनवायची आहे ह्याची. सो कांदा असा मोठा मोठा कट केला तरी चालेल. आणि इकडे मी वाटाणे पाण्यामध्ये उकडू घालायला ठेवलेले आहेत. सो एक टोमॅटो आणि एक कांदा. टोमॅटो, लसूणच्या 4-5 पाकळ्या, एक विलायची एवढी एकच, आणि थोडंसं अद्रक. छानपैकी आता हे आपण गोल्डन भाजल्यात. थोडंसं गोल्डन झालं की आपण मिक्सर मधून ह्याची प्युरी करून घेऊयात. तर मी आता इथे फोडणी देते. तर तेलामध्ये आपण जिरे टाकले, तेजपत्ता टाकला, ती प्युरी होती ती बनवलेली टाकली आणि हा मसाला मी यूज करते शाही पनीर मसाला. तर तो असा घ्यायचा, 1-2 चमचे त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं, घट्टी प्युरी बनवायची आणि ती त्याच्यात ॲड करायची. खूप थिक अशी भाजी होती, ती घट्ट होते, तुम्ही बघू शकता कलर. आणि नंतर ना मग त्याच्यामध्ये जे मसाले आहेत ते लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ, हळद हे सगळं ॲड करायचं त्याच्यामध्ये. आणि नंतर ना मग ते झाकून ठेवायचं एक 5 मिनटं, 5-10 मिनटांनी त्याला तेल सुटल्यानंतर ना मग जे पनीर आणि मटर आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं. हे बघा मी तुम्हाला दाखवते की हे बघा तेल छानपैकी सुटलं आणि मग ते पनीर आणि मटर त्यात ॲड करून एक थोडंसं पाणी ओतून 10 मिनटं, ते मी 10 मिनटं ठेवणार होते एक उकळी फुटू द्यायला. आणि मग मी ते पटकन चपात्या करायला घेतलेल्या आहेत. तर आता चपात्याच राहिल्या होत्या. मेनूमध्ये होते मटर पनीरची भाजी, चपाती, श्रीखंड, डाळ, भात. मी दाखवलं नाही, सॉरी, सांगते मी आता. तर इथे मी पटपट चपात्या करून घेते. आता चपात्या एक 4 ते 5च करायच्या होत्या मला आणि नैवेद्य देखील दाखवायचं होतं. उशीर होत होता भरपूर, चौकात गेल्यामुळे उशीर देखील झाला, मी तुम्हाला सांगितलंच. तर आता मी पटकन अशा चपात्या करून घेते आणि आपली पनीरची भाजी मी मध्ये बघत होते आणि मोठा गॅस केला आणि आता मी बंद करते कारण की झाली आहे पनीर पण आणि आपल्या चपात्या देखील. पूजा 12:30 वाजले. पूजा काय चाललंय? 12 वाजलेत, पावणे 12. पावणे 12 वाजले ना का? आणि हे काय मेहंदीकडे चाललंय काय? अहो उद्या नागपंचमी आहे त्याच्यामुळं म्हणलं थोडीशी मेहंदी काढावी. राजवीर झोप ना, उद्या स्कूलला जायचंय. राजू उद्या सुट्टी नाही तुला? काय आहे? नाही तुला सुट्टी उद्या. तर हे बघा मी इथं आता मेहंदी काढायला घेतलेली आहे. खूप उशीर झालाय तर मेहंदी काढते पटकन आणि मग झोपते. उद्या मला पण लय झोप आली. उरक जरा लवकर. उद्या लवकर उठायचंय ना, सो त्याच्यामुळे. बरोबर. तर तुम्हाला माझा आजचा, मला काही मेहंदी वगैरे काढता येत नाही, तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला छोटासा तर नक्कीच मला सांगा. आणि माझी मेहंदी आवडली का ते सुद्धा सांगा. तुम्ही बोला ना काहीतरी, शेअर, लाईक, सबस्क्राईब आमच्या यांना सांगायला लागतं. नाही बरोबर बोललीस. तेच तुम्ही पण शेअर सगळं करून घ्या, लाईक वगैरे सगळं. आता बघूयात आपली मेहंदी उद्या रंगती का, म्हणजे समजेल नवऱ्याचं प्रेम किती असतं. अगं चायना असेल ती, चायना. चायना वगैरे नसते. हा मग त्याच्या ते रांगणारच आहे ते. नाही आम्ही या टायमिंगला रोज झोपतो फॅमिली, पण आता नाही का मेहंदीचा कार्यक्रम चाललेला आहे. सो हे बघा मी अशा पद्धतीने अशी मी इथून काढत नाही, मला नाही येत एवढं, मी प्रोफेशनल नाही आहे एवढी. सो कशी काढली आहे राजूची बाप्पा? भारी. आता कधी आता लवकरात लवकर उरकून घ्या अशी नंबर विनंती. राजू झोप ना. राजूवर झोप आता आणि लवकर पूजा. हो चला, बाय बाय गाईज. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
असेच तुम्हाला व्हिडिओ नवनवीन येतील माझ्या चॅनलला. सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनचं बटन देखील दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील माझे. बाय आणि गुड नाईट आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.